जय भीम नमो बुद्धाय. आंबेडकरी चळवळीतील धम्म अभ्यासक म्हणून महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय चळवळीचं ज्यांना भान आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये धार्मिक, सामाजिक, राजकीय चळवळ ही वाढली पाहिजे, तिचं योग्य ते संवर्धन झालं पाहिजे. जुन्या पिढीने जे आदर्श ठेवलेले आहेत हे आदर्श घेऊन नव्या पिढीने वाटचाल केली पाहिजे. यासाठी गेली 25-30 वर्ष अविरत धडपडणारे आणि मुंबईमधून सिंधुदुर्ग जिल्ह्याशी असलेली आपली नाळ पक्की ठेवून धम्मप्रचार करणारे धम्ममित्र राज जाधव नागवेकर यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या प्रथम सर्व सिंधुदुर्ग जिल्हा वासियांना राज जाधव भारतीय बौद्ध महासभा या सर्वांच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा. या वाढदिवसानिमित्त आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत आजचे ज्यांचं अभिष्ट चिंतन आहे असे आमचे मित्र राज जाधव साहेब, सिंधुदुर्ग जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष समाज भूषण, ज्येष्ठ पत्रकार तानाजीराव कांबळे, कणकवली तालुक्याचं नेतृत्व की ज्यांच्या वडिलांनी आणि आमचे सर्वांचेच गुरु असलेले आदरणीय दिवंगत राशी कुंभोडेकर साहेब यांनी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा ही मातृ संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणली. त्यांचे सुपुत्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये धम्म चळवळ असो, सामाजिक चळवळ असो किंवा राजकीय चळवळ असो, यावर अभ्यासपूर्ण भाषेमध्ये लेखन करणारे, प्रसंगी समीक्षा करणारे एक ज्येष्ठ कार्यकर्ते, कणकवलीचे नेते आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार सुमंगलजी कुंभोडेकर साहेब, कणकवली तालुक्याचं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं ज्यांनी गेली अनेक वर्ष जिल्हा सरचिटणीस असो, कणकवली तालुकाध्यक्ष, कणकवली तालुका सरचिटणीस म्हणून नेतृत्व केलेले आमचे मित्र दीपक कांबळे, केंद्रीय शिक्षक, या कणकवली तालुक्याचं भविष्य युवा नेतृत्व, केंद्रीय शिक्षक प्रकाश भाऊ सांगवेकर, आपल्या कणकवलीचे केंद्रीय शिक्षक कार्यकर्ते अजय भाऊ कदम, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आदरणीय भीमराव जाधव साहेब, त्याचबरोबर कणकवली तालुका संस्कार विभागाचे सचिव प्रभाकर कदम साहेब आणि उपस्थित सर्व बाबांनो, आज राज जाधव यांचा वाढदिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा असा सोहळा आहे. या निमित्त आदरणीय राज जाधव साहेबांना आम्ही लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो. या निमित्त उपस्थित असलेले सन्माननीय सुमंगलजी कुंभोडेकर साहेबांना मी विनंती करतो की राज साहेबांच्या संदर्भात आणि एकंदरच धम्म चळवळ आणि एकंदर चळवळीच्या संदर्भात आपण मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय धम्मबंधू तसेच धम्ममित्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात धार्मिक चळवळीच्या दृष्टीने आपल्या लिखाणातून वेळोवेळी प्रसंगानुरूप लेखन करणारे चळवळीचे अभ्यासक आदरणीय राजसाहेब यांचा वाढदिवस आज साजरा होतोय आणि होत असताना आम्हाला सगळ्यांना तो अतिशय प्रफुल्लित करणारा आजचा दिन आहे. त्यानिमित्ताने मी जिल्हावासीय, कणकवली तालुकावासीय आणि माझ्या परिवाराच्या आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत त्यांचं अभिष्टचिंतन, गौरव करतो, अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी आणि त्यांच्या वाटचालीसाठी शिवाय सामाजिक कार्यासाठी अधिकाधिक त्यांच्या हातून घडो अशी शुभेच्छा देतो. जय भीम. या कार्यक्रमानिमित्त वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे या ठिकाणी अध्यक्ष उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्याने गेली 25 ते 30 वर्ष वेगवेगळ्या पदांवर ज्यांनी राहून काम केलेलं आहे
आणि सांगवे गावचे जे सुपुत्र आहे. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी धम्म परिषद झाली, या धम्म परिषदेमध्ये सांगवे गावाने प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे. एखाद्या चांगल्या शाखेला च्या तोडीस तोड योगदान असं सांगवे वासियांनी दिलेलं आहे. आणि सांगवे गावामध्ये गेली 25 ते 30 वर्ष प्रथम चळवळ चालू झाली. आमचे मित्र केंद्रीय शिक्षण दीपकजी कांबळे, जिल्हा प्रचार व पर्यटन सचिव यांना मी विनंती करतो की राज जाधव साहेबांना हार्दिक शुभेच्छा. जय भीम सर्वांना. वंदनो. आज आपले चिंतक धम्ममित्र राज नागवेकर साहेब यांचा वाढदिवस संपन्न होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीनं संपूर्ण तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने सर्व इथे चिंतक याच्या वतीनं मी त्यांना लागणार शुभेच्छा देतो. भव्य वाटचालीसाठी त्यांना शुभकामना व्यक्त करतो. वंदना. राज जाधव हे असं व्यक्तिमत्व आहे की जे मुंबईमध्ये आज वास्तव्यास आहे. गरिबीतून गेलेलं असं नेतृत्व आहे. त्यांना गरिबीची जाणीव आहे. प्रसंगी ते गोरगरिबांना मदत सुद्धा करायला पाठीपुढे बघत नसतात. ते आम्ही बऱ्याच वेळा पाहतो. हा धम्मकार्य म्हटलं की धम्माची कुठलंही कार्य असू दे, धम्माची कुठेतरी अधिवेशन असू दे, मीटिंग असू दे, मोर्चे असू दे, सभा असू दे, ते कुठल्याही प्रसंगी आम्हाला मदत करत असतात. मग ते मागे पुढे बघत नाही. आपलं कुटुंब काय आहे, कुठलं काय आहे, असा प्रसंग ते पाहत नाही. आज ते संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा धम्मयात्रा काढण्याचा त्यांचा मोठा संकल्प असतात. ते काढतात. हे पाहून अतिशय आम्हाला बरं वाटतंय की त्यांनी आपली धम्म याच्यामध्ये चळवळीमध्ये काही लोक त्यांच्या प्रसंगामध्ये काही मृत्युमुखी पडली, त्यांना त्यांनी एरोप्लेनने सुद्धा या धम्मचळवळ सहली म्हणून आणलेले असं ते आम्हाला वारंवार सांगत असतात. आज त्यांच्या मुंबईमध्ये चांगल्या ठिकाणी कार्यालय आहे. आज ते ऑडिटर म्हणून कामकाज पाहत आहेत. हे अतिशय पाहून आम्हाला समाधान वाटतं. आणि त्यांच्या कार्यालयाला भेट दिली होती. स्वतःवर अतिशय आपले मुंबईमध्ये अभ्यासपूर्ण असे ठिकाण वगैरे करत असतात. धम्माचा म्हणजे कुठलेही आर्य सत्य असतील, रसपारायण असतील, धम्माची विविध अंग असतील, बुद्धांची काही आठवणी असतील, ही ते आपण विकारातून मांडत असतात. म्हणून त्यामुळे काही लोकांना त्याचा चांगला ठेवा मिळत असतो. चांगले अभ्यास त्यांच्याकडून होतो. जसे आमचे दिवंगत राजशेखर कुंभोळेकर साहेबांचे चिरंजीव सुंदर म्हणजे सुद्धा समीक्षा अतिशय उत्कृष्ट अशी करत असतात. मागे त्यांनी तर ही फेडरेशन या आपल्या संघटनेच्या वेळी येणार आहे, त्यावेळी सडेतोड आपल्या भूमिका मांडलेल्या. हे पाहून आम्हाला अतिशय समाधान वाटतं. म्हणून त्यांनी आम्ही तर फेडरेशनच्या विरोधात मोर्चा काढला आणि म्हटलं आमचे नेत्यांचा मुलगा आमचा मोर्चाला पुढे असला पाहिजे. ती आम्ही संकल्पना काढल्यानंतर अक्षरशः जिल्ह्याचे सगळे मोठे मोठे पदाधिकारी धावायला लागले त्या मोर्चामध्ये. हे पाहून आम्हाला अतिशय आम्ही भारावून गेलो आणि एका रात्रीमध्ये स्टेज घातलं. एका रात्रीमध्ये स्टेज करून 2 तासामध्ये कार्यक्रमाने दुसरा विषय निर्माण केला की जे लोक आंबेडकर घराण्याला मानत नव्हते. आम्ही सुमंत कुंभोळेकर साहेबांचे आमचे मित्रच आहेत ते, तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले 30-35 वर्ष. आणि आंबेडकरी घराण्यातील सगळे आम्ही नेते त्या मोर्चामध्ये उतरवले. त्यांचे फोटो बॅनरबाजी केली. हे पाहून अक्षरशः सगळे जिल्ह्यातील जे रती महारथी होते आंबेडकरी घराण्याला जे टक्कर दिले, ते अक्षरशः त्यांची तेढा तिरपट उडाली. तसे आमचे सगळे धम्ममित्र तळमळीने काम करत आहेत. आमचे विश्वनाथ कदमचा एक चांगले अभ्यासक आहेत, प्राध्यापक आहेत, इतिहासाचे चांगले अभ्यासक आहेत. आमचे तानाजीराव आम्हाला भेटले त्या जिल्ह्याला वंचित बहुजन आघाडीला अध्यक्ष म्हणून. हेही आमचं भाग्य म्हणायला पाहिजे. या सर्वांच्या उपस्थित हा असा मोठा संपन्न सोहळा होता. हे आम्हाला आनंद वाटतोय. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी शुभकामना व्यक्त करतो आणि माझं लाभलेलं धन्यवाद दीपकराव. राज जाधव साहेब हे सर्वांमध्ये म्हणजे सर्वस्पर्शी आहे आणि कुणाशीही मैत्री करत धम्मकार्य वाढलं पाहिजे यासाठी प्रसंगी त्यांनी आपल्या पदरमोड करून इथल्या धार्मिक चळवळीला मोठं योगदान दिलेलं आहे. आम्ही त्याची साक्षीदार आहोत. कणकवली तालुका हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या चळवळीचा बालेकिल्ला आहे. म्हणून थोडंसं वेगळं होईल, परंतु महात्मा गांधी असं म्हणायचे की महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे. म्हणजे पुऱ्या भारताचा विचार करता गांधीजीच्या चळवळीत महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड आहे. जागृत महाराष्ट्र आहे. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीच्या संदर्भात असं म्हणता येईल की कणकवली तालुका हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या चळवळीचं जागृत केंद्र आहे. मी तर म्हणेन ते ऊर्जा केंद्र आहे, पॉवर हाऊस आहे. आणि या पॉवर हाऊसमध्ये या अनेक कार्यकर्त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. दिवंगत राजशेखर कुंभोळेकर साहेब असतील,
या दिवंगत DM अण्णा वापेकर असतील, अनेक जण आहेत. खूप मोठी नामांची जानोरकर बंधू असतील, शिरवळकर बंधू असतील, जावळेकर असतील, शिवाय कांबळे मिरवणेकर बंधूंची असतील, अनेक कार्यकर्ते ज्यांना आम्ही लहानपणी खूप बघितलेलं आहे. किंवा आमचं भाग्य असं आहे की या बऱ्याच कार्यकर्त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्या, म्हणजे कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा शालेय जीवनात आमच्या खांद्यावर हात ठेवून आम्हाला आशीर्वाद दिलेले आहे. आणि म्हणून कणकवली तालुका आणि कणकवली तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जी चालवलेली चळवळ आहे, ही चळवळ कुठंतरी लहानपणापासून आम्हाला अभ्यासता आली. आता या चळवळीचे या ठिकाणी अनेक शिलेदार या ठिकाणी उपस्थित आहेत. पण त्याचबरोबर युवा पिढीतून युवा आमचे कार्यकर्ते प्रकाश भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. ठिकाणी आदरणीय ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, सुमंगलजी, दीपकराव किंवा इतर जे कार्यकर्ते असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. या ठिकाणी मी प्रकाशराव आपल्याला विनंती करतो की आपण देखील कणकवलीतील युवा जनतेच्या वतीनं आदरणीय राजसाहेबांना शुभेच्छा द्या. भारतीय राज्यघटनेचे प्रकार महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारणापतींना प्रणाम. आज या ठिकाणी आपले धर्मबंधू भारतीय उद्या महासभाचे ज्यांना आपण धर्मदूत या नावाने ओळखतो असे आमचे धर्ममित्र राज जाधव नागवेकर यांचा आपण कणकवली तालुक्याच्या वतीने तसेच भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आपण आज वाढदिवस साजरा करत आहोत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा कणकवलीच्या वतीने संपूर्ण गाव शाखाच्या वतीने इथले शिक्षक बौद्ध माजी श्रामणे या सर्वांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. त्यांचे पुढील आयुष्य समृद्ध जावं अशी मी भगवंताची प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद प्रकाश कांबळे गुरुजी. यानंतर या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष समाजभूषण तानाजीराव कांबळे यांना मी विनंती करतो थोडक्यात या ठिकाणी आपल्या प्रभावी शैलीमध्ये राजसाहेबांना हार्दिक शुभेच्छा द्याव्या. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या सर्व आदर्श महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करून आज या ठिकाणी कणकवलीमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे एक लढाऊ, झुंजार आणि अभ्यासू असं एक व्यक्तिमत्व माझे मित्र राज नागवेकर यांचा आज वाढदिवस आहे. खरं तर वाढदिवस माणसाचे रोजच साजरे करावे, रोजच त्यांच्या जीवनातील आनंद मित्रपराने परिवाराने एकमेकाचा आनंद साजरा करावा अशीच या मागची खरी तर कल्पना आहे. काल मला वाटतं राजसाहेब कणकवलीला आले. आज सगळा हा मित्रपरिवार एकत्र झाला आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या राधानगरी धरणावर आज दुपारी माझे मित्र आदरणीय राज नागवेकर यांचा वाढदिवस त्या ठिकाणी केक कापून साजरा झाला. येता येता आम्हाला कशा पद्धतीचा भाग दिसला, कट्टेरी वाघाचं दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही घाटातून खाली आलो आणि एक आनंदाचा दिवस राजसाहेबांच्या समवेत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त साजरा करण्याची आम्हाला संधी मिळाली. आज आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करीत आहोत. घाटातून खाली येताना आमचे विश्वनाथ सर असतील, बाकीचे सहकारी असतील की राजसाहेबांच्या वाढदिवसाला आदरणीय सुमंगल कुंभवडेकर हे आमचे मित्र असले पाहिजे, त्यांना बोलवूया अशा पद्धतीची घाटातून खाली येताना चर्चा चालू होती. इथं आल्यानंतर त्याला फोन केला गेला. मला वाटतं बाजारामध्ये काही खरेदी करत होते, परंतु अलीकडच्या काळामध्ये मी सुमंगल कुंभवडेकर साहेबांना बघितले की जेव्हा जेव्हा विश्वनाथ कदम साहेब हात मारतात तेव्हा तेव्हा ते भले ड्युटीवर असो, कामावर असो किंवा घरी विश्रांती घेत असो, हात मारल्यानंतर ते निश्चितपणे येतात आणि विश्वनाथ सरांच्या पाठीशी उभे राहतात. हे अलीकडच्या काळामध्ये मी बघितलेलं आहे. माझी एक खंत आहे त्यांच्या बाबतीत. मात्र वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर अजून ते काय माझ्या पाठीशी उभे राहिलेले नाही. तर त्याने असा तुझ्याभाव करू नये, मला पण आपलं समजावं अशा पद्धतीने अपेक्षा व्यक्त करतो.
आणि अधिक काही न बोलता एकच सांगेल की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भारतीय बौद्ध महासभेच्या अनेक ग्रुपवर आदरणीय माझे मार्गदर्शक विश्वनाथ कदम सरांनी मला जोडल्यानंतर त्या ग्रुपमध्ये तथागत भगवान बुद्धांचे ज्या काही करुणा मैत्री भावाच्या ज्या काही पोस्ट व्हायरल होत होत्या आणि त्या पोस्ट वाचताना एवढं भारावून जायला होत होतं की अरे हा भला माणूस लिहिणारा तरी कोण आहे. आणि म्हणून मी ते जे नाव होतं लिहिणाराचं ते मी नाव तथागत या नावात सेव्ह केलं की तथागतांवर ते लेख येत होते आणि ते इतके अप्रतिम होते की त्याचा दर्जा त्याचा स्टँडर्ड तथागत या नाव सेव्ह करण्यापर्यंतचा होता. आणि म्हणून मी नाव मोबाईल मध्ये तथागत सेव्ह केलं. ते आजही तसंच नाव आहे. आणि ते होते आदरणीय आमचे मित्र राज नागवेकर. राज नागवेकरांचं मी आपल्याला एक वैशिष्ट्य सांगेन की उच्च शिक्षित असलेला हा भला माणूस सीए ला भेटायचं झालं तर अर्धा एक तासाची अपॉइंटमेंट घ्यावी लागते, त्याशिवाय वेटिंग करावी लागते, त्याशिवाय सीए ला भेटा येत नाही. पण आपलं सगळ्यांचं भाग्य आहे की एवढा शिकलेला हा माणूस आपल्या समाजातला किती सीए आहेत मला माहिती नाही सिंधुदुर्गमध्ये, पण एक सीए असलेला आमचा हा मित्र कधीही कुठेही त्यांना भेटायला जा. साकीनाका या ठिकाणी त्यांचं कार्यालय फार मोठं नाही आहे परंतु छोटं जरी असलं तरी एसी असल्यामुळे आतमध्ये माणूस गेला की तो समाधानात उठतो बसतो गप्पा नाही करतो. तर असे आमचे राज नागवेकर सीए म्हणून त्या मुंबई सारख्या अंधेरी सारख्या विभागामध्ये आपलं ऑफिस घालून त्या ठिकाणी जनतेची कामं करतात. मी बघितलं की सिंधुदुर्गातला असो मुंबईतला कुठलाही माणूस असो किती त्यांच्या जवळकडे जाऊन बसला की किती गप्पा गोष्टी केल्या तरी सुद्धा आपल्या हातात असलेले कामाचा कंटाळा न करता किंवा आलेल्या माणसाला लवकर कसं बाहेर पाठवता येईल आपण मोकळं होऊ अशी कधीही भूमिका राजसाहेबांनी घेतलेली मी बघितलेली नाही. आलेला माणूस हा आला पाहिजे, बसला पाहिजे, त्याच्याशी चर्चा केली पाहिजे, गप्पा गोष्टी केल्या पाहिजे. ही एक मैत्री भाव जो बुद्धांनी सांगितलेला आहे तो नेहमीच मला राजसाहेबांच्या मध्ये बघायला मिळालेला आहे. इतकंच काय कोण आडे अडचणीत असो, हॉस्पिटलचा कोणाचा प्रॉब्लेम असो, कोणाला आर्थिक मदत असो, ती सुद्धा शक्य असेल ती खिशात हात घालून मागे पुढे न पाहता लोकांना मदत करून म्हणजे आर्थिक मदत करणारा सुद्धा हा भला माणूस मी अनेकदा पाहिलेला आहे. आणि त्यामुळं आजचा हा जो त्यांचा वाढदिवस आहे खऱ्या अर्थानं व्यापकपणे अजून काही लोकांमध्ये होणं गरजेचं आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सीए असलेला हा समाजाचा माणूस खरं तर दुर्लक्षित राहिले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित झालेला, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे भारावून गेलेला सत्कार मान सन्मान हे दुय्यम स्थान ठेवून आपण बाबासाहेबांनी सांगितलेल्या त्यांच्या कार्याची अनुरेणू एवढी का होईना परतफेड केली पाहिजे या भावनेनं सीए असलेले आदरणीय आमचे मित्र राज नागवेकर आज मुंबईमध्ये काम करतायत. लोकांचे अनेक सत्कार होतात, अनेक पुरस्कार मिळतात. मग त्यांनाही वाटतं की आपल्या लोकांना सुद्धा आपण आयोजित कार्यक्रम करून पुरस्कार दिले पाहिजेत. मग तशा पद्धतीचा सुद्धा त्यांच्या संस्थेच्या वतीनं पुरस्कार आयोजित केले जातात. लोकांना मान सन्मान पत्र देऊन त्यांचे सत्कार केले जातात. असं एक उमद व्यक्तिमत्व आणि लोकांच्या उपयोगी पडणारं व्यक्तिमत्व मला त्यांच्यामध्ये असलेला एक रोकटोकपणा जो आहे तो फार भावतो. त्यांनी सांगितलं नाही अलीकडेच एका घटनेबद्दल की नाही होय हल्ला झालेलाच आहे तर त्यांनी तशी पोस्ट व्हायरल केली आणि हल्ला झालाच म्हणून सांगितलं. त्यांनी सांगितलं की पद विकत घेतली जातात तर पद विकत घेतल्याबद्दल असं बोलताना त्यांनी कधी संकोच बाळगलेला नाही. असं रोखोक बोलणार मागे पुढे न पाहणार हे कधी येतं, हे कशामुळे येतं? बाबासाहेबांनी सांगितले तुम्ही शिक्षण घ्या आणि जो शिक्षण घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. विश्वनाथ कदम सर मी आपल्याला सांगेन की आपण पण शिकलेले आहे, राजसाहेब पण शिकलेले आहे आणि शिकलेला माणूस तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून रोकटोक आणि सडोतोड बोलण्यात राजसाहेब मागे पुढे पाहत नाही. हा त्यांचा स्थायी भाव आहे, हा त्यांचा स्वभाव आहे. आणि म्हणून या क्षणाला अधिक काही न बोलता माझा एक अत्यंत जवळचा मित्र, जीवाभावाचा मित्र आणि समाजाला वेळ देणारा मित्र म्हणून मला अधिक भावतो. मी आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं माझे मित्र आदरणीय राजसाहेब नागवेकर यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. त्यांचं नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व हे कलेनं वाढत जावं आणि त्यांचा उपयोग समाजाला होत जावा अशा पद्धतीची मी भगवंताचरणी प्रार्थना करतो.
हा वाढदिवस द्विगुणित करण्यासाठी आदरणीय सुमंगल कुंभोडीकर साहेब आहेत, त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आदरणीय राजसाहेबांचा वाढदिवस, त्यांचा सत्कार कोणाच्या हस्ते करावा हा आमच्यासमोर फार मोठा प्रश्न होता, परंतु हा प्रश्न राहिला नाही. कारण या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यांनी भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली, आदरणीय अंकुश पंधुरकर साहेब यांच्यासोबत राशी कुंभवडेकर, ज्यांचं बोलणं, ज्यांचं वक्तृत्व, ज्यांच्या भाषेमधील शालीनता ही आम्ही लहानपणापासून अनुभवली. आम्ही एवढे शिकलो, पण कुंभवडेकर साहेबांनी इतकी भाषेची शालीनता आणि समोरच्याला आपल्या ह्या भाषेमध्ये अतिशय कुठं त्याचा अहंकार, इगो संपवून टाकायचा, अशा प्रकारची साहेबांची जी भाषणाची शैली होती त्याचे आमच्यावर थोडेसे संस्कार आहेत, फार झालेले नाही काय. तर या ठिकाणी आदरणीय कुंभवडेकर साहेबांचे सुपुत्र, कणकवली तालुक्याचे माजी अध्यक्ष आदरणीय सुमंगलजी कुंभवडेकर साहेब या ठिकाणी, सर्वांची इच्छा होती की कुंभवडेकर साहेबांच्या हस्ते राज जाधव यांचा या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. या ठिकाणी आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आमच्या परिवाराचा ते एक भाग आहे ते उपस्थित राहिले. या ठिकाणी मी साहेबांना विनंती करतो की राज साहेबांना प्रेमाची शाल आणि पुष्पगुच्छ सर्वांच्या हस्ते सन्मान करावा. पाहिजे तर तुम्ही उभे राहा, बसलात तरी चालेल. उभे राहा. ते नाही त्याला. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Rasael, happy birthday to you. आता आहे ना, एक 2 मिनिटात जरा जरा थांबा प्लीज. राज साहेब वाढदिवसाच्या निमित्त आपलं मनोगत 2 मिनिटं बोलतील. सर्व आदर्शांना वंदन. आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष समाजभूषण आदरणीय तानाजीराव कांबळे, या ठिकाणी माजी जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे विश्वनाथ कदम सर, या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे माजी सरचिटणीस आदरणीय दीपकजी कांबळे, या ठिकाणी तालुका कणकवली तालुका भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि भावी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आज खास उपस्थित राहिले, त्यांच्या हस्ते माझा आज या ठिकाणी शाल देऊन सन्मान करण्यात आलाय. ते आमचे आदरणीय सुमंगलजी कुंभवडेकर, या ठिकाणी जिल्ह्याचे पर्यटन विभागाचे आदरणीय भिमराव जाधव, या ठिकाणी माजी संस्कार प्रमुख आहेत जे अजय कदम, या ठिकाणी केंद्रीय शिक्षक प्रकाशराव कांबळे, या ठिकाणी तालुक्याचे प्रचार आणि पर्यटनाचे सचिव आदरणीय प्रभाकर जाधव, या ठिकाणी हे सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आज असं म्हटलं जातं की वाढदिवसानिमित्त 1 वर्ष कमी होतं, पण असं मला वाटायला लागलं आज आपल्या सर्वांच्या प्रेमापोटी माझं 1 वर्ष वाढले आणि माझ्यावर अजून जबाबदारी वाढलेली आहे. कारण आपलं सर्वांचं प्रेम आहे, हे प्रेम आज या ठिकाणी तुमचं प्रेम आहे, तुम्ही सर्व मान्यवर आहे, तुमचं प्रेम आहे. आणि या ठिकाणी आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो ती बघणारे त्याही माणसांचं आहे. भरपूर या सिंधुदुर्ग आणि असतील, महाराष्ट्रात असतील, तालुक्यात असतील, माझ्यावर प्रेम करणारी काही मंडळी आहेत. या सर्वांचं मी सतत आभार आहे.
अशासाठी की त्यांचं जे त्यांच्या भावना आहे त्याचं ओझं माझ्या डोक्यावर आहे. मी आज बघतो की समाजात मला असं वाटतं की नेहमी आपल्या एक या समाजासाठी बाबासाहेबांनी सांगितले की आपला काही जो हिस्सा असेल तो या समाजासाठी आपण द्यायला पाहिजे. त्याच पद्धतीने आपण देण्याचा नेहमी प्रयत्न करतो. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या काही चळवळी असतील, जे धार्मिक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, या चळवळीचं या ठिकाणी प्रोत्साहन झालं पाहिजे. त्याला सर्वांच्या मध्ये हातभार लागला पाहिजे. आपण सर्वांनीच या कार्यामध्ये सक्रिय राहायला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या पिढीला या कार्याची जाणीव होईल. जे आपण धार्मिक कार्य असेल, एक सामाजिक कार्य असेल, राजकीय कार्य असेल, हे पुढच्या पिढीपर्यंत जर जायचं असेल, पोचवायचं असेल, तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की या ठिकाणी हे जे कार्य आहे, बाबासाहेबांचे जे कार्य आहे, ते कार्य आपल्याला पुढे घेऊन जायला पाहिजे. आज मला असं वाटतं की या ठिकाणी बऱ्याचशा विश्वनाथ कदम गुरुजी असतील, आज दीपक कांबळे गुरुजी असतील, त्यांनी आपापल्या परीने हे कार्य या पुढे घेऊन जाण्याचं काम केलं. पण आज माझी एक अपेक्षा आहे, आज या वाढदिवसाला मी अपेक्षा व्यक्त करतो की आमचे सुमंगल कुंभोडेकर आता काही दिवसात ते रेल्वेमध्ये नोकरी करतात, आता काही दिवसात त्यांचं रिटायर पण होतं, सेवानिवृत्त पण होते. पण त्यांनी या ठिकाणी जिल्ह्याचं नेतृत्व स्वीकारून या जिल्ह्यामध्ये जसं आमचे कुंभोडेकर गुरुजी असतील, या ठिकाणी विजय कांबळे गुरुजी असतील, या ठिकाणी आपले वांदेकर गुरुजी असतील, यांचं जे अपूर्ण राहिलेलं कार्य आहे, हे कार्य आज आपण बघतो की सुंदर कुंभोडेकरांसारखं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. हे पुढे घेऊन जाण्याची आपण त्यांच्याकडे आशा व्यक्त करतो. त्याचबरोबर त्यांनाही सहकार्य करण्याचं जबाबदारी आमच्यावर येऊन पडलेली आहे. आणि आता आपण बघितलं की विश्वनाथ कदम साहेब गुरुजींनी युवा नेतृत्व जसं प्रकाश कांबळे असतील, यांच्यासारखं नेतृत्व तयार केलेलं आहे. याही नेतृत्वांना आपल्याला पुढे घेऊन आपल्याला जायला पाहिजे. पुढच्या पिढीपर्यंत अजून नेतृत्व या जिल्ह्यामध्ये तयार करण्याचं काम आपल्या सर्वांवर जबाबदारी पडलेली आहे. आपण हे सर्वांनी माझा वाढदिवस माझ्यावर प्रेम करताय, अशाच प्रकारचं प्रेम आपल्यापर्यंत राहतोय. ज्या वेळेला आपल्याला माझ्या यथाशक्तीने जे काही या धार्मिक चळवळीसाठी, राजकीय चळवळीसाठी आणि सामाजिक चळवळीसाठी योगदान देण्याचं जे कार्य असेल ते करण्याचं मी काम करत, असंच आपल्या सर्वांचं राहू दे, प्रेम राहू दे माझ्यावर. आणि यापुढे ही जबाबदारी तुम्ही आज माझा वाढदिवस करता, सर्वजणांची एक आशा आहे, अपेक्षा आहे की बाबा नार्वेकरांच्या हस्ते अजून त्यांच्या हातातून चांगलं मंगल कार्य हो, आणि तेच मंगल कार्य करण्याचं मी आज तुम्हाला माझ्या परीने जे होईल ते करण्याचं मी आज या ठिकाणी आशा व्यक्त करून मी तुम्हाला एक शब्द देतो की बाबा पुढे तुम्हाला चळवळी, धर्म चळवळीत असेल, यथाचित जेवढं शक्य होईल तेवढं मी या ठिकाणी उपस्थित राहण्याचं काम करण्याचं मी काम करतो. जय भीम, नमो. पुन्हा एकदा सर्वांचा आभार.